बीड भूषण लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। मी उत्तम वाळ। बीडमध्ये मध्यरात्री अचानकच अशी भयानक घटना घडली। ती घटना म्हणजे मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे। ही घटना बीड शहरामधील आशा टॉकीज येथील सम्राट चौकामध्ये घटना घडल्याची माहिती मिळाली व प्रकार काय घडला आणि काय नाही, केवळ किरकोळ निस्त्या जेवणाच्या बिलावून मित्राने मित्राचा खून केल्याची घटना बीडमध्ये घडलेली आहे। या घटनेची माहिती बीड शिवाजीनगर पोलीस स्टेशनला मिळाल्याच्या नंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या कर्मचारी व LCBचे कर्मचारी यांनी तात्काळ पथक नेमून आरोपीचा शोध घ्यायला चालू केला। अख्खी रात्र जागून काढली व अखेर शेवट काकडीरा येथील एका डोंगरामध्ये आरोपी लपलेल्याची माहिती मिळाली। ही माहिती मिळताच त्या ठिकाणी शिवाजीनगर पोलिसाचे कर्मचारी व LCBचे कर्मचारी यांनी तात्काळ डोंगरामध्ये जाऊन आरोपीला बेड्या घातल्या व आरोपीला गजाआड केलं। अधिक खुनाची माहिती बीड शिवाजीनगर PI काय सांगतात ते आपण पहा आणि ऐका। काल रात्री साधारणतः 11:30 वाजेच्या दरम्यान महाराणा प्रताप चौक धानोरा रोड येथे मित्र असलेल्या दोन व्यक्तींमध्ये किरकोळ कारणांवरून वाद झाला होता आणि गाडीची चाबी घेण्यावरून जो वाद झाला त्यामध्ये आरोपी अभिषेक रामभाऊ गायकवाड याने भाजीपाला व्हेजिटेबल कटर चाकूने विजय काळे याच्या छातीवर वार केला होता आणि तो त्याच्या मर्मस्थळाला डीप इंजुरी झाल्यामुळे तो गंभीर जखमी झाला। तात्काळ त्याच्या मित्राने त्याला सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केलं आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। याची बातमी आम्हाला कळताच सदरचं प्रकरण गंभीर असल्याने माननीय पोलीस अधीक्षक साहेब आणि अपर पोलीस अधीक्षक साहेब यांना माहिती देऊन आम्ही तात्काळ रात्रीच तपासाच्या टीम स्थापित केल्या। LCB PI यांनाही कळवण्यात आलं आणि तात्काळ इन्क्वेस्ट पंचनामा या तक्रार घेणे आणि आरोपीचा शोध सगळ्याच प्रक्रिया एकाच वेळी सुरू केल्या। त्यानंतर आरोपीने गुन्हा केल्यानंतर एका मित्राची मोटरसायकल घेऊन गेल्याची आम्हाला माहिती मिळाली। त्याला तात्काळ इथं आणलं। त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या याच्यावरून जायभाये या गावातील डोंगरामध्ये तो कोट्यावर लपून बसल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने आमच्या टीमने आणि LCBच्या टीमच्या मदतीने आरोपीला पाठलाग करून आज रोजी ताब्यात घेण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी अटक केलेला असून आरोपीला दिनांक 6/9 पर्यंत PCR मिळालेला आहे। काय नाही भेटला आमच्या सोबत गाडी।